मनसेने उद्धव ठाकरेंना हिंदी सक्तीच्या विरोधात मोर्चात सहभागी होण्याचा प्रस्ताव दिलेला आहे। एकाच मोर्चातून राजकारण बाजूला ठेवून एकत्र येण्याची वेळ असल्याचं मनसेचं म्हणणं आहे। मनसेच्या नेत्यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना फोन करून आमंत्रण दिल्याचं सांगण्यात येतं। मनसेकडून संजय राऊत यांना फोन करून निमंत्रण दिल्याचंही समोर आलेलं आहे। राजसाहेबांनी सांगितल्यानुसार जो मराठी माणसांचा मोर्चा हिंदी सक्ती विरोधात निघणार होता 6 तारखेला सकाळी 10 वाजता, त्याची तारीख बदलून 5 तारीख सकाळी 10 वाजता शनिवारी हा मोर्चा निघेल। तर आमचं सगळ्या पालकांना, शिक्षकांना, सर्व राजकीय पक्षांना मनापासून आव्हान आहे की मराठी माणूस एकत्र येऊन आपली ताकद या मोर्चामध्ये आपण सगळ्यांनी दाखवूया, अशी आमची भूमिका आहे। मला असं वाटतं की आणि ती योग्य भूमिका आहे जर साहेबांनी अशी भूमिका घेतली असेल की 2 मोर्चे नको, कारण शेवट मराठी माणसाची एकजूट ही दिसली पाहिजे तिकडे, ही आमची ठाम भूमिका आहे त्याच्यामध्ये। आणि आमचं म्हणणं आहे की एकत्रितपणे मराठी माणसाची ताकद ही सरकारला दिसली पाहिजे, ही आमची भूमिका आहे। त्या प्रस्तावात काय आपण बघतो, हिंदी सक्ती विरोधात मनसेने ठाकरेंच्या शिवसेनेला प्रस्ताव दिलेला आहे। हिंदी सक्ती विरोधात एकच मोर्चा हवा, 2 मोर्चे नको असं मनसेचं म्हणणं आहे। एकच मोर्चा काढण्याचा मनसेचा शिवसेनेला प्रस्ताव आहे असं कळतंय। कोणत्याही राजकीय अजेंड्याशिवाय मोर्चा असावा असं मनसेचं म्हणणं आहे। मनसेकडून संजय राऊतांना फोन करून निमंत्रण देण्यात आल्याचंही कळतंय।